राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। राज्यातल्या विविध मंत्रालयांच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचं कळतंय। अर्थ खात्यासंदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अमित शहा सोबतच्या या बैठकीमध्ये बातचीत केल्याची माहिती मिळते। खरं तर राज्यात ऑपरेशन टायगर राबवलं गेलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचं दिल्लीला जाणं महत्त्वाचं मानलं जात आहे। त्या थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये पोहोचल्या। राज्यातल्या विविध खात्यांसंदर्भात आणि मंत्रालयांसंदर्भात दोघांच्याही बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। विशेष करून अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं भाजपनं स्वतःकडे घेतलेलं आहे काही काळासाठी। ते राष्ट्रवादीला परत दिलं जाईल असं सांगितलं जात होतं, परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यावरही हे खातं अजूनही राष्ट्रवादीकडे परत आलेलं नाहीये। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, ही एक हाय व्होल्टेज घडामोड म्हणावी लागेल, कारण एकीकडे ऑपरेशन टायगर राज्यामध्ये सुरू असताना सुनेत्रा पवारांनी अमित शहांना भेटणं, नेमकं घडलं काय, काय चर्चा झाली दोघांच्या बैठकीत? सुनेत्रा पवार ह्या सकाळी 9 वाजता दिल्लीमध्ये दाखल झाल्या आणि त्यानंतर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। ज्या बैठकीमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या प्रश्नांचं खास करून अर्थ खातं जे अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपाकडे होतं, म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते खातं होतं। आणि काही दिवसापूर्वी हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर फडणवीसांनी एवढंच म्हटलेलं होतं की हे सध्या तरी खातं माझ्याकडे आहे, त्यामुळे या खात्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। याशिवाय अन्य काही मुद्द्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे आणि या अनुषंगानंच त्या दिल्लीमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली आणि खास करून अर्थ खात्यावर याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ज्ञानदा, कृष्णा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।